हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे। तुम्ही कसे आहात? चांगलेच असाल। चला तर मग आजची रेसिपी आहे आपली बटन मशरूमची। एकदम छान आणि टेस्टी आणि फ्लेवरफुल बनते ही भाजी। एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून पहा। चला तर आपण घेतला आहे 1 पॅकेट बटन मशरूम। हे इतकं छान असते ना, म्हणजे आपल्या हृदयासाठी छान राहते, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी छान राहते। याच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात चांगले पोषण तत्व आहे, म्हणजे हे वजन नियंत्रण करण्यासाठी पण योग्य आहे आणि डायबिटीजसाठी सुद्धा छान आहे। याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन डी, बी असे पुष्कळ फायदेशीर पोषण तत्व आढळणार। एकदम छान राहते ही, आणि जे व्हेजिटेरियन आहे त्याच्यासाठी ते एकदम उत्तम आहे। म्हणजे नॉनव्हेजपेक्षा सुद्धा याच्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पोषण तत्व मिळणार। सगळ्यात पहिले आपल्याला मशरूम कसे घ्यायचे आहे, जे काळपट पडले आहे ते मशरूम आपल्याला घ्यायचे नाही। फ्रेश मशरूम आपण घ्यायचे आहे आणि ते पाण्याने 4-5 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। त्याच्यावर जे बुरा राहतो, लाकडी बुरा, तो पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। आणि जे मोठ्या आकाराचे मशरूम आहे ते त्याचं 2 स्लाइस करायच्या, आणि जे लहान आकाराचे आहे त्याचे मोठ्या आकाराचे ते 4 करायचे आणि लहान आकाराचे 2 करायचे। चला तर या भाजीसाठी लागणार आपल्याला मास्टर ग्रेव्ही। ते या मास्टर ग्रेव्हीमध्ये आपण काय यूज केला आहे, 2 गरम पान, 1 चक्री फूल, जायपत्री, 2 विलायच्या, 4 मिरे, 2 लवंग आणि अर्धा इंच आपलं वापरला आहे। 1 इंच अद्रक, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 मोठा कांदा आणि 1 टोमॅटो, आणि लसण अद्रकची पेस्ट वेगळी घेतली आहे। 1 चम्मच कसुरी मेथी वापरायची। याच्यामध्ये 3 चम्मच आपल्याला तिखट घ्यायचा, 1 चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच मीठ आणि 1 चम्मच धनिया पावडर, आणि मशरूम घ्यायचे। मशरूम जास्त बारीक कट करायचे नाही, कारण की ते पाणी सोडतात, म्हणजे मॉइश्चर सोडतात आणि त्याचा आकार लहान होतो। त्यामुळे ज्या आकाराचं आपल्याला लागते त्या आकाराचेच आपल्याला कट करायचे आहे, कारण की ज्या आकाराचे आपण कट करतो त्यापेक्षा ते रिड्यूस होऊन अर्ध्या आकाराचेच राहतात। सगळ्यात पहिले कढईमध्ये 2 चम्मच मोठे चम्मच तेल टाकायचं, जिरं टाकायचं, आणि जी मास्टर ग्रेव्ही आहे ती टाकायची। ही मास्टर ग्रेव्हीची रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करणार आहे, तर तुम्ही एकदा नक्की पाहून घ्या। आणि ही मास्टर ग्रेव्ही आपल्याला कोणत्या पण गरम मसाल्याच्या भाजीमध्ये वापरली तर भाजी एकदम फ्लेवरफुल आणि टेस्टी बनते। एकदा तुम्ही नक्की करून पहा अशा पद्धतीने। आणि ही ग्रेव्ही आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायची आहे, म्हणजे मसाला छान भाजला गेला पाहिजे, नाहीतर ती गळ्याला लागतात। मसाला गळ्याला न लागला पाहिजे म्हणून हा मसाला तेलामध्ये छान प्रकारे भाजून घ्यायचा, पहिले 5 मिनिटं तरी, म्हणजे तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा, घाई करायची नाही। फ्रेंड्स, तुम्ही म्हणाल हा इतका म्हणजे मास्टर ग्रेव्ही बनवा आणि नंतर मग बनवा भाजी, त्यापेक्षा आम्ही हॉटेलमधून बोलू। तर तुम्हाला मास्टर ग्रेव्ही करायची नाही आहे तर तुम्ही विक्रेतीसुद्धा गरम मसाला वापरू शकता। फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, अद्रक, लसण जी पेस्ट करावं लागेल, आणि खोबऱ्याचं पावडर करून घ्यायचं, म्हणजे भाजून घ्यायचं खोबरं आणि त्याचं पावडर करून घ्यायचं आणि तेच वापरायचं। आणि विक्रेती गरम मसाला वापरायचा 1 चम्मच। पण जसं मी आता बनवून दाखवली आहे मास्टर ग्रेव्हीची भाजी बनवली, त्यांनी फ्लेवर आणखी इन्हान्स होतो, कारण की तो फ्रेश राहतो आणि त्यातलं जे मसाल्याचं ऑइल असते ते तसंच राहते। जे विक्रेती मसाला राहतो त्यामधलं ऑइल काढलेलं असतं त्यातलं, त्यामुळे मास्टर ग्रेव्हीची भाजी 1 नंबर लागते। चला तर हा ग्रेव्ही छान, आणि ज्यामध्ये ग्रेव्ही बनवली होती त्यामध्येच पाणी टाकून आपण या कढईमधल्या ग्रेव्हीमध्ये टाकली आहे, आणि तीसुद्धा चांगली 2 मिनटं किमान उकळून घ्यायची, म्हणजे चांगलं गदगद शिजून घ्यायची तेल सुटेपर्यंत। आणि यामध्ये टाकायचं आपल्याला नंतर कट केलेले मशरूम। फ्रेंड्स, जर तुम्हाला ग्रेव्हीची भाजी बनवायची असेल तर याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही, कारण की मशरूम आपलं
पाणी स्वतः सोडतो, म्हणजे तो मशरूमला पाणी सुटते, त्यामुळे याच्यात वरून पाणी टाकायची आवश्यकता नाही. जर तुम्हाला रस्स्याची भाजी पाहिजे असेल तेव्हाच तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता. किमान 1 कप पाणी टाकू शकता, म्हणजे आपल्यानुसार आहे, तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्यानुसार. आणि ही झाकून शिजवायची भाजी. फ्रेंड्स, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पहा तर एकदम छान कलर सुटला आहे भाजीला, तेल पण वर आलं आहे, म्हणजे भाजी आपली शिजलेली आहे. मशरूम कट थोडं दाबून पाहायचं म्हणजे आपल्याला कळेल. आणि 1 चमच कसुरी मेथी हातावर घासून टाकायची आणि फ्रेश कोरिएंडरसोबत ही गरमागरम सर्व करायची. ही भाजी 1 नंबर लागते. आता पहा, घरामध्ये इतकं छान फ्लेवर, सुगंध पसरलेला आहे, मी सांगू शकत नाही. ही भाजी आपल्याला पराठ्यासोबत, नानसोबत, जिरा राईससोबत 1 नंबर लागते ही भाजी. आणि कोणी गेस्ट आले किंवा आपलाच मन केलं आहे तेव्हा करायला हरकत नाही. 1 नंबर लागते भाजी आणि आपल्या हेल्थसाठी बेनिफिशियल आहे ही भाजी, बेनिफिट देणारी आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची भाजी कशी झाली तर. चला तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.